अरे लहान त्यो त्यांनी समजत अजून एवढं काय याचा लहान आहे? लग्नाच्या आधी दोनदा बाप होता राहिला यो. गलती का मग? हा तुमचीच गलती आहे. तुमचं पोरग तुमच्यावानी दिसतं म्हणून त्याला कोणी पसंत नाही करत. तसं नाही हो, पोराला सुपारीच्या खाण्याचं सुद्धा व्यसन नाही. मग आमची पोरगी थोडी देशाला रुपी ती बी बिनवेसनीच आहे. विचारात असेल तर विचारा पोरीला. तुमची आवडीची भाजी कोणती आहे? हे काय लहान पोरावानी प्रश्न विचारू राहिले. बर, पायथागोरसचा सिद्धांत काय आहे? बेसन बेसन आहे माझी आवडीची भाजी. पोट्या अय पोट्या, काय आहे? जरा आटपून बैस, पोरगी पाहायला जायचंय आपल्याला. अरे ठेपा कुठलचा आहे? ओ बाबा, दलाल आणला ठेपा. दलाल म्हणजे कोण हो डॅडी? अरे लग्नाचे ठेपे आणणाऱ्याला दलाल म्हणते. को डॅडी, तुम्ही बी माझ्यासाठी लय मोठे लग्नाचे ठेपे आणले होते. मग तुम्ही बी चांगले मोठे दलाल आहे. हराम खोरा, आमुष्याची पैदास, तुला झाले इकून टाकलं असतं पुरलं असतं. अरे लहान त्यो त्यांनी समजत अजून एवढं काय याचा लहान आहे? लग्नाच्या आधी दोनदा बाप होता राहिला यो. मागच्या वर्षी लग्न लावून दिलं असतं याच, एका वर्षात 2 पोरं पैदा केले असते ना. एका वर्षात 2 पोरं कशी पैदा होईल? मग लग्न बकरीशी लावून देत होते का? 6 महिने लेक झोप. अरे बिघडेल भाईच्या, एकदाच 2 पोरं बी होऊ शकते ना जुडवा. अरे हे तर माझ्या दिमागात आलंच नाही. त्याच्यासाठी दिमाग तर पाहिजे. करे टकल्या कशी के मग पोरगी? लंब्या केसाची, 2 डोळ्याची, 2 हाताची आहे. तो गोळ्या आटपेले करे सडेल दिमागाच्या. मी विचार राहिलो पोरगी संस्कारी आहे का? ते दलाल सांग ना. पोट्या, वजरीनं अंग घासून काढ, चमकला पाहिजे चांगला. घासू घासू अंगाची कातडी काढू का? अरे येड्या, 15 दिवसातून एकदा सांगून करतो तू. वास उरतोय अंगाचा. वास माझ्या अंगाचा नाही, तुमच्या शर्टावर मांजर हागेल त्याचा येऊ राहिला. कुकून हागेलय? शर्टाच्या आतून. मले बी दाढी कटिंग करणं पडन पोरगी पाया जायचं म्हणल्यावर. ओ बाबा, तुमचं सगळं सरसपाट आहे. तुम्हाला काही दाढी कटिंगची गरज नाही. तुम्हाला थोडी पाय नाही पोरगी. मग उघडा बोंगळा येऊ का तिथं? तुम्हाला काय लिहायचंय तिथं? तुम्हाला काय समजतं पोरी मध्ये? अरे टकल्या, मले काही समजलं नसतं ना तर तू या जगातच नसता. माशीच्या पिल्ल्याला पावालं आणि बापाला समजून घेता तू पुढचं. तुमची जशी जशी वय उराईल ना तसं तुम्ही जवान पोरावानी करू राहिले. अरे मै उमर 55 की आहे पण दिल बचपन काय. पोरा मस्त आंघोळ कर, फेसवॉश लावून तोंड धुई, चमकला पाहिजे चांगला. डॅडी, फेसवॉश कुठे आपल्या घरी? भांडे घासायला साबणाने आंघोळ करतो मी. तोंडाला ढुंगाने एकच साबण आहे आपल्या घरी. अरे खरजुलिया, तो तोंड चांगलं नाही पण शब्द तर चांगले वापरता दर्शक. अहो डॅडी, मी तुमच्यावर जायले म्हणून चांगला दिसत नाही मी. त्या दिवशी मेडिकल बंद नसते ना तर तोयासारखी आवल्यात पायदारच झाले रे. हो इतकाच कटाळा होता तुम्हाला बाबा, तर मी पैदा झाला मला इकून टाकायचं असतं ना टाटा अंबानीला. अरे काढ होते मी तुला इकडी, पण भंगारवाल्या मी घेतला नाही तुले. अरे मी काय म्हणतो, भांडणं उद्या करा पण लग्नाचं पहा काय आज. आता कोण पोरगी देईन बाबा तुम्हाला? अरे टकल्या, मग लग्नी रावल्याचं लग्नाचं पहा काय इथं. ओ बाबा, दलाल आला नाही अजून, तेव्हा लागी निघू आपण. पोरीला आजी आहे का? हा हाय वाटत. यस, अभी मजा आहे का ना भिडू. बाबा आहे का पोरीला? काही माहित नाही. बाबा वारेला असन पोरीचे. तुम्हाला कसं माहित? तुमची सेटिंग जमवायची तिथं. अरे बद दिमागाच्या अंदाज लावला बे. मी गेले अजून पोरगी पाहायला. पोरगी पाहिलं म्हणजे बाजारातला भाजीपाला आणलाय का? गेलं ना आणलं. मग इथं बसल्या बसल्या आडम तडम मारत तप करू राहिले का? जाणं पोरगी पाहायला. अव दलाल येऊ राहिला, त्याने आणलेलं पोरीचं टेपा, त्याने संग जाणे. हे दलाल लोक फसवते बर का? कोण म्हणे तुले? मलेच फसवेले ना. मले दलाल म्हणी चंद्रासारखा नवरा पाहून देतो म्हणे तुम्हाला, आणि गळ्यात गुतून दिले तुम्ही तपिल्यावानी तोंडाचे. मले बी दलाल म्हणी ऐश्वर्या पाहून देतो तुम्हाला, पण भेटली रानू मंडल. मी होते म्हणून राहिले, दुसऱ्या स्थित राहिली नसती. तू कशा राहिली? जाय आजच. मग मी रावल्या एकाच मंडपात लग्न करतो. मले नवी सुनीन आणि रावल्याला नवी माईन. मले बी नवी ईन ना. को इथं मावा लग्न जमू राहिली आणि तुम्हाला तुमच्या लग्नाचा शोक आला का? तुमच्या डोक्यावरची घसरगुंडी पाहून कोणी लग्न बी करणार नाही तुमच्या संग. अरे बाळा, यो माणूस पहिल्यापासून पापी नजराचा आहे. कोणत्या बी बाया इकडे बायकोच्या नजरानं पाहतो यो माणूस.
अहो एकाच बायकोनं मग एवढी जिरवली, आता कोणाकडेच पाहत नाही मी. तुम्ही चालू दे तुमचं, मल्ली करायचं लग्न फिगन. अरे पोट्या असं नसते म्हणत. नाही हो बाबा, मल्ली करायचं आता लग्न. चालू दे यायची भांडणं. तू काय करणार नाही लग्न, तू बाप बी करेल लग्न. हा मी तयार आहे लग्न करायला. अहो कुठं होते दलाल तुम्ही, कावाची वाट पाहायला लावली तुमची. अहो तिच्यामुळे उशीर झाला. अहो बायका राहते डोक्यात जाईल, माणसाच्या चालू कामाला आणत्या. बायको मुळे नाही हो, बस मुळे उशीर झाला. नाव काय मग? येळकुंबा. येळकुंबा? इतकं जुनं नाव? हा, मी बायको जुनीच आहे. अरे दलाला, तो बायकोचं नाव नाही विचारलं म्या. पोरीचं नाव काय आहे? रंभा. कोणता खंबा? अहो बाबा, खंबानी रंभा रंभा. पोरगी चांगली ना पण ताई, पोरगी एकदम गरीब गाय. हे गाय? अहो मला पोरीशी लग्न करणे, गाई म्हशीशी नाही. अरे खेकड्या, पोरीचा स्वभाव गरीब आहे, पण मला मालदार स्वभावाची पोरगी पाहिजे. पोरीचे आजोबा काय करत होतो? तुम्हाला पोरीशी लग्न करणे आहे का पोरीच्या आजोबाशी लग्न करणे? पण पोरीचं खानदान माहित पाहिजे ना. अहो लोक पळून जाईल पोरी करू राहिले, आणि तुम्हाला पोरीचं खानदान माहित करायचंय का? तो पोरगी चांगली का कवळी? नाही, निब्बर आहे 50 वर्षाची. म्हणजे म्हातारी गळ्यात गुतून तुला एक काम आहे. अरे झाकण झुल्या, पोरीला 19 वर्ष चालू आहे. तुमचं काय नातं आहे पोरीशी? ती मया त्या भावाची पोरगी आहे. त्या कोणत्या? ते राहत नाही का, त्यात आपण काड्या घालतो, त्याच्यावर भाकर वाजतो. चूल. हा, ती माया बायकोच्या चुलीतल्या भावाची पोरगी आहे. म्हणजे चुलत भावाची. हा, चुलत भावाची. राहुल आटपलं नाही का? चाल ना. कुठे जायचंय? अहो राहुलला पोरगी पाहायला जायचंय ना. तू नको येऊ रे बापा आमच्या संग. तू जिथं आमच्या संग पोरगी पाहायला आला तिथं आमची सोयरीक जमलीच नाही. तू महापनोती आहे. अहो पोरी तुमच्या पोराला पसंत करत नाही, त्यात मी काय गलती आहे? मी गलती का मग? हा तुमचीच गलती आहे. तुमचं पोरग तुमच्या वाणी दिसतं म्हणून त्याला कोणी पसंत नाही करत. म्हणाचा अर्थ काय तो? मी चांगला नाही दिसत? अहो काकूला मजबुरीत लग्न करेल तुमच्या संग. बरोबर बोलला. घरी बी असंच बोलतो कर तू? तुझ्या बापाच्या वयाचा आहे ना मी बी. काय? अहो मी बी तुमच्या पोराच्या वयाचा आहे ना. चुकणार शाम्या, तू चपरेपणा कमी करणार ना. येऊ द्या या पोराला बी आपल्या संग. कहून? अहो या खर्जूल तोंड्यामुळे तुमचं पोरग उठून दिसेल ना. लवकर खपा मग, नाही तर तिकडे पोरगी म्हातारी होईन. जायच्या आधी सुनबाई शंट दे बर का, मारतो अंगावर. पोरगी रावल्यासाठी पाहायची आहे का तुमच्यासाठी पाहायची आहे? अव अवदासा आंघोळणी करेल मी 4 दिवसापासून. अंगाचा वास येऊ नये म्हणून मारणं शंट. हो आहे का कोणी घरी? सुट्टे नाही येऊ, पुढचं घर घ्या. हो भिकारी नाही आम्ही, पण तोंडाहून तर भिकारी वाटू राहिले. तोंडाहून तुम्ही बी जानी लेवलचे सावतर भाऊ वाटू राहिले. तुम्ही आहे कोण? अहो पोरगी पाहायला आलो आम्ही. मी ते जरा मुतार गेलतो. अरे दलाल साहेब तुम्ही आणले का हे बकरे म्हणजे पाहुणे? हा, या पाहुणे या, आत या. यपा पाहुणे हो, हे मधलं तटक्याचं आहे पोरग. अच्छा पोराला पाहायचं कामच नाही. पाहायचं काम नाही मग डोळे लावून घेऊ का? ओ मग म्हणत अर्थ असा आहे, पोरग बाकीचे पोरावानी नाहीये. बाकीचे पोरावानी नाही म्हणजे नेमकं माणसाहीत आहे ना. तसं नाही हो, पोराला सुपारीच्या खाण्याचं सुद्धा व्यसन नाही. मग आमची पोरगी थोडी देशी दारू पिती, ती बी बिनवेसनीच आहे. पाहुणे हो, तुमचे आजोबा काय काम करत होते? मै आजोबा प्रोफेशनल डान्सर होते. सरकारी नोकरीला होते वाटतं. नाही हो, तमाशाचा फळ होता माझ्या आजाचा. नाचाचा आहे आमचा म्हातारा तमाशात. पाहुणे हो, तुम्ही काय काम करता? मी नंबर अनालिसिस करून त्याच्यावर पैसे लावतो. म्हणजे आकडे खेळता? हा, मराठीत काही लोक त्याला आकडा खेळणं बी म्हणते. पोरीला बोलवाव लवकर. तयार हो राहील ती. इतका टाइम? पोरीला टाइम लागतो तयार व्हायला. पोर आहे थोडी आहे, पावडर पोतारले की चालले कुठं बी. मेकअप जरा कमीच करायला लावा पोरीले. पुढे लग्न झाल्यावर पोरगी ओळख येणार नाही. नवरदेव म्हणे आपण पसंत फॉरेनची कोंबडी केलती, पण कडकनाथ कस काय भेटली. तू चुकणार खेकड्या, तो यामुळे लय सोरीक मोडील नाही पोराच्या. पाहुणे हो, बोलवा मग पोरीला. बेटा रामबा पाणी घेऊन ये पाहुणे आलं. पाण्याच्या टाकीत उंदीर मिळाला. काही होत नाही, तू पाणी घेऊन ये फक्त. चालूच आहे ते. ओ कालच जेवता जेवता माझ्या ताटात पाल पडली होती. मी पाल बी खाऊन घेतली. अन्न वाया जाऊ द्यायचं नाही. घ्या पाणी. राहू द्या आता नाही मले.
ताण तर लागेल पण सडेल उंदराचं पाणी कोण पिन? काही विचारायचं असेल तर विचारा पोरीला. तुमची आवडीची भाजी कोणती आहे? हे काय लहान पोरावानी प्रश्न विचारू राहिले. बर पायथागोरसचा सिद्धांत काय आहे? बेसन बेसन आहे माझी आवडीची भाजी. तुमचा आवडीचा छंद काय आहे? गाणं म्हणणं. म्हणून दाखवा बरं काय एखादं गाणं. शांताबाई शांताबाई माईंचा हलवा मामाला बोलवा मामीला बोलवा शांताबाई शांताबाई. तुमचा आवाज भारी आहे पण इथून पुढे मनातल्या मनात गाणं म्हणायचा फक्त. तुम्हाला लग्न कोण करायचंय? मला नव्हतं करायचं लग्न पण माझ्या बापाने मला एका पोरासंग धरलं होतं ना म्हणून. चुप ना मेंटल. मजा करत होती. मजा करायची लय सवय आमच्या पोरीला. करे दलाल, तू तर म्हणी पोरगी गरीब गाय आहे. अहो मला काय माहित होतं ही मार्कंडी काय म्हणून. शिक्षण किती होईल तुमचं? शिक्षण म्हणजे मी कलेक्टर होता राहिले थोडशे मार्कानं. थोडशे म्हणजे किती? 1-2? नाही 99 मार्कानं. आपल्याला आवडली बो पोरगी. मला बी नाही आवडला म्हाताऱ्या तू. चुप बसा ना हो बाबा तुम्ही. मला आवडली ना पोरगी. इतका कसा तुंबेल रे तू? का त्याला बायकोसाठी तुंबेश? पाहुणे हो नवरदेव काय काम करतो? हिंटो घाललाय ना. गल्ल्याने हिंटो? दलाल तर म्हणजे नोकरीला आहे पोरग. अहो हिंटो म्हणजे त्याची नोकरी शिंडाची आहे. अशी कोणती नोकरी आहे? प्रोफेशनल मिल्क सप्लायर आहे आमचं पोरग. नेमकं करतं काय ते सांगा. इंग्लिशला कानू जास्त. घरोघरी जाऊन दूध विकतं. मग दूधवाला म्हणा ना एवढं इंग्लिश मध्ये सांगायचं काय काम आहे? खेकड्या तू चुप रे. लय सोयरी की मोलडे तो माझ्या पोराच्या. ही जर मोलडी ना तर तो जीवच घेईन मी. बाई तुला पोराला काही विचारता नंतर विचार. तुम्हाला खायला काय आवडतं? चांगलं सगळं. पण मला स्वयंपाकाचं जीवार येतं. त्याचं टेन्शन नको घेऊ तू. मी तुझ्यासाठी कच्चे तांदूळ खाईन. अरे मला दात नाही, मी कशी खाऊ तांदूळ? तुम्ही तुमच्यासाठी दुसरी बायको बा. हराम खोरा, या जिपऱ्या बोलीसाठी मग दुसरी बायको पाहायला लावतो का? Rambo, खुश हुआ.